आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला आम्हाला सुद्धा कुठंतरी थांबायचं असेल तर याच्याकरता परमार्थातच यावं लागेल. परमार्थात काय हो महाराज? परमार्थात समाधान आहे, परमार्थात सुख आहे आणि परमार्थात आनंद आहे. दुर्दैव आहे लोकांचं दादा. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. खांद्यावर प्रपंचाचं ओझं घेतलंय आणि लोक सुखाची अपेक्षा करतायत, आनंदाची अपेक्षा करतात. मिळूच शकत नाही. आमचे गुरुजी याच्यावर फार गोड दृष्टांत देतात. कारण प्रपंचाचं मूळ दुःखाचं आहे. समाधान, आनंद, सुख हे फक्त परमार्थात आहे, प्रपंचात नाही. भासत असलं तरी नाही. त्याचं कारण आहे, वाघिणीचं दूध टिकावं असं वाटत असेल तर पात्र कशाचं लागतंय? सोन्याचं. विंचुरकर सोन्याचं म्हणतात. कुणी अनुभवलंय हे? कुणी दूध काढलंय वाघिणीचं? जो काढायला जाईल त्याचं पुण्यस्मरण आपल्याला करावं लागेल सगळ्या खर्चासहित. कुणीच अनुभवलं नाही तरी सुद्धा लोक म्हणतात वाघिणीचं दूध टिकावं असं वाटत असेल तर पात्र कशाचं पाहिजे? का वाघिणीचं दूध जन्मांच्या पातेल्यात टिकत नाही, पात्रात टिकत नाही, चांदीच्या पात्रात टिकत नाही? एक बोलू का? वाघिणीचं दूध टिकायला पात्र सोन्याचं लागतंय ना, तसं आयुष्यात समाधान, सुख आणि आनंद हे टिकायला पात्र परमार्थातच लागतं. हे लक्षात असू द्या. परमार्थाच्या पात्राशिवाय मिळू शकत नाही महाराज आनंद. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला आनंद घ्यायचा असेल ना तर या मंडपामध्ये यावं लागतंय, संतांच्या मागं चालावं लागतंय. तरुणांना माझं आव्हान आहे, आश्वासन आहे आजच्या कीर्तनातून, अरे नको त्यांच्या मागं जाऊ नका, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या मागं या. का या? त्याच्या मागचं कारण सांगतो. माझ्या ज्ञानेश्वरीनं जगणं शिकवलंय, माझ्या गाथेनं बोलणं शिकवलंय, माझ्या एकनाथी भागवतानं चालावं कसं, वागावं कसं हे शिकवलंय. आज जे अधिकारी मंडळी झालेत ना त्यांना विचारा, तुम्हाला जर प्रश्न विचारले असतील तर आध्यात्मिक क्षेत्रातले प्रश्न विचारताना कधीतरी ज्ञानेश्वरी विचारली, कधीतरी वारकरी संप्रदाय विचारलाय. याच्या पुढे बोलू मी, खरंच ज्ञानेश्वरी वाचा, खरंच गाथा वाचा. SP कॉलेजचे प्राचार्य, जोग महाराज शिक्षण संस्थेचे अध्यापक, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांचं विधान आहे, ए दादांनो, मनुष्य देह मिळालाय ना, या जन्माचं सार्थक करायचं असेल तर एकदा उघड्या डोळ्यानं ज्ञानेश्वरी वाचा आणि उघड्या डोळ्यानं पांडुरंगाचं दर्शन घ्या. तुमच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे. आयुष्यात जन्माचं सार्थक करायचं असेल, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. जनाबाईंचा एक अभंग आहे, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. का बरं वाचावी ज्ञानेश्वरी? दादा त्याला कारण आहे. आजही महाराष्ट्र शांत आहे, याला एकच कारण आहे, ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे आहेत ग्रंथ, ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे आहेत ग्रंथ, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे आहेत संत, माझ्या वारकरी संप्रदायासारखा आहे पंथ. म्हणूनच आज महाराष्ट्र आहे शांत. याची कधीतरी दखल घेतली पाहिजे आम्ही. का मला सांगायचंय, आपल्या भारत देशाला 2 कांस्य पदकं मिळवून देणारी मनू भाकर नावाची मुलगी, पाहिले असेल तुम्ही, पेपरला वाचलं असेल. त्या मनू भाकरला विचारलं, तू 2 कांस्य पदक आपल्या देशाला मिळवून दिलीस, याच्या मागचं रिझन काय, कारण काय? मनू भाकरने उत्तर काय दिलं माहिती आहे? याच्या मागचं कारण एकच आहे, मी दररोज श्रीमद भगवद्गीता वाचायचे. त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये मला एक श्लोक वाचायला मिळाला, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. त्या श्लोकाचा अर्थ असा होता, तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल. ती मनू भाकर मुलगी सांगते की मी तेवढंच लक्षात ठेवलं, एवढी प्रॅक्टिस केली की आपल्या भारत देशाला 2 कांस्य पदकं मिळवून दिली. त्या मनू भाकरने एका वाक्यात सांगितलं, कांस्य पदक मिळवायच्या मागचं कारण जर काय असेल तर माझी श्रीमद भगवद्गीता हे लक्षात असू द्या. आता फक्त जाता जाता माझी विनंती आहे, तिने ती ABP माझाला मुलाखत दिली ना दादा, काही आपल्या हिंदू लोकांनी तिला कमेंट काय टाकल्या माहितीये, ताई तू ती गीता वाचायच्या ऐवजी आज उंजा अर्धा तास प्रॅक्टिस केली असतीस तर तू सुवर्ण पदक आणलं असतस. किती शोकांतिक आहे दादा, किती शोकांतिक आहे. अरे ती म्हणते मी तिथपर्यंत गीतेमुळे पोचलीये, ती गीताच वाचली नसती तर मला कळालं नसतं माझा देह काय, साध्य काय, मला कुठपर्यंत पोचायचं आहे. मला गीतेमुळे जर ते कळालं असेल तर आम्ही श्रेय देताना कोणाला देतो याचा कुठंतरी विचार झाला पाहिजे दादा. का? त्याचं कारण आहे, तुमचा आमचा काळ चिंतेत चाललाय, तो चिंतनात का घालवा. वेळ कमी. तुकोबारायांचं चरित्र सांगायचं झालं तर तुकोबाराय चिंतन करतात, याचा अर्थ त्यांच्या 8 पिढ्यानं परमार्थ केला म्हणून चिंतन करताय.
कोणाच्याही मुखाला नाम येत नाही दादा. विश्वंभर बाबांनी देहुला पांडुरंग परमात्म्याला आणलं, ही ताकद विश्वंभर बाबांजवळ आहे. हरी आणि मुकुंद असेल, नंतर पदाजी असेल, नंतर शंकर असेल, नंतर कान्हैया महाराज असतील, नंतर बोलोबा महाराज असतील, नंतर 7व्या अवतारात तुकोबार आहेत. एकच केलं त्यांनी, काय नाही केलं. माझ्या वडिलांची मी रासे का देवा तुझी, माझ्या वडिलांनी परंपरा जपली ती मी जपण्याचं काम केलंय. आजच्या कीर्तनातून एक वाक्य बोलतोय, माझ्या वडिलांची मी रासे का देवा सांगत असताना माझ्या वडिलांनी वारी केली, मी सुद्धा ती जपली आहे. माझ्या वडिलांनी पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आहे, ती मी जपली आहे. एक बोलू का सध्याची परिस्थिती, मुलं बापाचा माल घेतात पण माळ घेत नाहीत. हे ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, आणि ज्यांना नाही कळलं ते जेवण करून जा बरं का. मालावर लक्ष आहे, माळेवर लक्ष नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वडिलांनी मला काय दिलं असेल, पंढरपूरची वारी दिली आहे, पांडुरंगाची सेवा दिली आहे. तुकोबारायांचं चरित्र सांगण्याच्या मागचा उद्देश हेच आहे की जीवन जगत असताना सेवा तुम्ही कोणाची करताय. तुकोबारायांचं चरित्र वाचावं. 19व्या वर्षामध्ये तुकोबारायांच्या जीवनात दुष्काळ पडतोय, पत्नी मरते, मुलगा मरतोय. गोपाला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली अवस्था आहे तुकोबारायांची. पण अशाही अवस्थेमध्ये गावाला कंटाळले तुकोबारा, एकांतात जातात. कोण तुकोबारा आहे एक सांगू, बद्धतेकडून मुक्ततेकडे नेणारे तुकोबारा आहेत, लोकांताकडून एकांताकडे नेणारे तुकोबारा आहेत, मुक्ताकडून मोक्षाकडे नेणारे तुकोबारा आहेत. आणि याच्या पुढे बोलू, हे शरीर निजधामाला घेऊन जाणारे तुकोबारा आहेत. म्हणून तुकोबारांच्या जवळ जायचंय, उगं जायचं नाहीये. मृत्यूचं भान, प्रेमाची जाण, देवासाठी प्राण आणि मानवी समाजासाठी ज्ञान देणारे संत म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा आहेत. आता या भूमिका कळाल्या पाहिजे, त्याच्याकरताही कीर्तन झाली पाहिजेत. आणि म्हणून मला हे सांगायचंय, त्यांनी काय केलं, काहीच केलं नाही, पांडुरंगाचं चिंतन केलं. अनेक अभंग आहेत. एकविध प्रकरण वाचलं ना तर त्यांनी स्पष्ट सांगितलंय, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचूनही त्या पांडुरंग काय केलं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंगाचं चिंतन केल्याचा परिणाम शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा पती रुखमाईच्या वरा. सांगण्याचा हेतू एकच, योग्य वेळ योग्य काळ चिंतनात घालवला, संतांची भेट झाली आणि त्यांचा काळ महाराज धन्यतेला प्राप्त. चिंतनात गेला, संतांची भेट झाली, मी धन्यतेला प्राप्त झालो. फक्त मला मुद्दा सांगायचा आहे तो संत भेटीचा. का इथं बसलेले प्रत्येक जण माझ्या सकट एक दिवस सगळेजण मरणार आहेत, सगळेजण मरणार आहेत. दादा मी एका गावात कीर्तनात असंच सांगितलं, या मंडपात बसलेले माझ्या सकट सगळे एक दिवस मरणार आहेत. एक आजी कोपऱ्यातून मोठ्यानं हसायला लागली. मी म्हटलं आजी का हसता? ती म्हटली महाराज तुम्ही म्हटले या मंडपातले या गावातले सगळे मरणार आहेत, मी या गावातली नाही म्हटले. तू या गावातली नसली तरी जाणार आहेस, कारण आपला विषय चाललाय काय, हे जग सगळं काळाच्या अधीन आहे. का संत भेट करायची 3 मुद्दे मांडतोय. पहिला मुद्दा आहे तो देव आहे हा जीव आहे, हे कळायचं असेल तर संत भेट महत्वाची आहे. दुसरा मुद्दा भक्ती अव्यक्ताची करायची का व्यक्ताची करायची हेही कळायचं असेल तर संत भेट महत्वाची आहे. आणि तिसरा मुद्दा माझ्या सकट सगळेजण एक दिवस मरणार आहेत, पण संतांच्या भेटीत गेलात ना तर आपलं मरण आपल्याला लांबवता येते, म्हणून संतांची भेट करायची हे सगळ्यात महत्वाचं. मरण सगळ्यांना हो देवा, सगळ्यांना मरण आहे. अहो आजा गेला पंजा गेला बापा मसना गेला, देखत देखत नातू पण तू सगळ्यांचे प्रमाण पार झालेत. आता 10व्याची 13व्याची इतकी कीर्तन प्रवचन झालेत, आमच्यापेक्षा नेते वजन टाकतात आमच्यावर. उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे. आम्हाला वाटतं आमचं चुकलंय का काय. हा परिस्थिती आहे महाराज. मग या सगळ्या भूमिका मांडताना मला मुद्दा जो मांडायचा तो बारीक आहे का, तो देव आहे हा जीव आहे हे कळण्याकरता संतांच्या जवळच जावं लागतंय. संतांशिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधते साधन तुटती भवाची बंधन. तो देव आहे हा जीव आहे हे कळावं, संतांजवळच जावं लागतंय, दुसरं कोणी सांगू शकत नाही. याला उदाहरण आमचे गुरुजी फार गोड देतात. रात्रीच्या वेळी शहराच्या ठिकाणी बघा राखणदारा करता तो फिरत असतो रात्रीचा, शिट्ट्या वाजवत गेट वाजवत. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? गुरखा. काय म्हणतात? गुरखा. गुरखा ना.
म्हणजे आमच्याकडे त्याचे तुमच्याकडे त्याचे जमलंय काम जमलंय. तो गुरखा रात्रीच्या वेळेस फिरत असताना दादा बरीच रात्रीची जागणारी लोक मला भेटल्यानंतर म्हणतात रात्र काढायची म्हणजे काहीतरी व्यसन करावं लागतंय. व्यसन करायला लागतंय म्हटल्याच्या नंतर ना त्या गुरख्याला एक सवय होती काय बिडी ओढायची. त्याने त्याचा ड्रेस घातला, हातामध्ये पेटता कंदील घेतला दादा, काठी घेतली, शिटी घेतली, निघाला. माणसाला तलब कधी होईल याचा भरोसा नाही. आणि गंमत अशी झाली त्याला झाली तलब झाल्यानंतर त्यांनी खिशात हात घातला. खिशात हात घातल्याच्या नंतर न महाराज बिडीच हाताला लागली. पेटवण्याकरता काडी पाहिजे का नाही, ती काडीच मिळाली नाही. नव्हतीच तर काय करणार. तलब अशी कधी कुणाला चार चौघातून उठवल याचा भरोसा नाही. तलप आहे महाराज. ते आता काय बोलायचे तुम्हाला मला जास्त सांगता येणार त्याच्यावर, पण मला जो मुद्दा मांडायचा तो बारीक आहे का. महाराज ते पटपट चालत गेले. एका गॅलरीमध्ये ग्रस्त झोपला होता. त्याला हलवलं, ए दादा उठ, ए उठ लवकर. ते डोळे चोळून उठलं, त्याच्याकडे पाहिलं. म्हटलं कशा करता उठवलं. काय नाही म्हटलं, बिडी ओढायची तलब झाली आहे, काडी पाहिजे. त्या भल्या माणसाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, ए दादा अरे हातामध्ये पेटता कंदील आहे, त्या कंदिलाची काच बाजूला केली असती, त्याच्यावर बिडी धरली असती, तुझी बिडी पिटली असती की. झोप 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 म्हटलं. अरे मग मला कशाला उठवलं म्हटलं हेच सांगायला. मला उठवलं कशाला म्हटलं हेच सांगायला. का हातामध्ये पेटता कंदील आहे, त्याच्यावर बिडी धरली असती, बिडी पेटली असती. दृष्टांत संपला. सिद्धांताकडे या. हातामध्ये पेटता कंदील आहे, बिडी आहे, फक्त काच बाजूला करण्याकरता कोणीतरी दुसरं लागतंय सांगणार. तसं तो देव आहे, हा जीव आहे, हे दोन्ही एकच आहे हे सांगण्याकरता कोणीतरी दुसरं लागतंय. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते याच्याकरता तिथं यायचंय आम्हाला. आणि या सगळ्या गोष्टी मांडताना महाराज सध्या परिस्थिती आहे भक्ती करताना अव्यक्ताची करायची का व्यक्ताची करायची आहे, निर्गुणाची करायची का सगुणाची करायची आहे. ज्ञानोबारायांनी फार ज्ञानेश्वरीत गोड सांगितलंय. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूची एक निभ्रांत परिभक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. या दोन्ही जे वाटा तू ते पावया वैकुंठा व्यक्ता अव्यक्त दारवंटा रिगी जे येत. ज्ञानोबारायांचं प्रमाण बाप रखुमादेवीवर सगुण निर्गुण रूप विठेवरी दावी लिखून. म्हणजे याचा अर्थ तुम्ही सगुणाची भक्ती केली तरी देवालाच पावते, निर्गुणाची केली तरी देवालाच पावते. आता काय होतंय, तसं मी येवला सत्यगाव इकडं नाशिकला कीर्तनाला आलोय, पण आमच्या कदम माऊलींनी आम्हाला सांगितलंय कीर्तन थोडी करा पण अभंगाला धरून करा. आणि मी ज्यावेळेस चातुर्मास सुटलो ना त्यावेळेस माझ्या गुरुजींनी एक वाक्य सांगितलं, सुनील समाजाला आवडतील अशी कीर्तनं करायची नाही, देवाला आणि संताला आवडतील अशी कीर्तनं झाली पाहिजेत. कारण सध्या परिस्थिती आता काय खालवली ते मी सांगू शकतो, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगली माहिती आहे. कारण मला जो मुद्दा मांडायचा आहे, काय होतं बारीक बारीक गोष्टी संत साहित्यातल्या लय गोड आहे, आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. झाले माझं कीर्तन उरकत आलंय. फक्त मुद्दा आहे जीवनाचं मंगल करायचं असेल तर संत भेट महत्वाची आहे. याला दोन उदाहरण आहेत, एक श्री संत तुकोबारायांच्या जीवनातलं आणि एक श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातलं. पैठणवरनं निघाले, नेवास्याला येत होते. एक ठिकाणी गर्दी जमली होती, पाहिलं तर गर्दी जमली. त्यातली एक स्त्री आली, ज्ञानोबारायांच्या चरणावर नतमस्तक केलं आणि ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. त्या ताईनं सांगितलं, माऊली आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला. कारण ही गर्दी जी जमली आहे ना ही माझ्या पतीची अंतयात्रा आहे. माऊली ज्ञानोबार आहेत महाराज. जीही निमेष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. एक सांगू, ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या संतांनी माय म्हटलंय. आई आणि माय मध्ये फरक काय, आपल्या मुलाला जीव लावते तिला आई म्हणायचंय आणि जगातल्या सगळ्या मुलांना आपल्या कुशीत घेऊन सांभाळते तिला ज्ञानोबाराय माय म्हणतात, तिला माय म्हणायचंय. आम्ही कोणत्या भागातले, कोणत्या कुळातले, कोणत्या प्रांतातले. आज तो निफाडवरनं आलाय का नाशिकवरनं आलाय, राजगडवरनं आलाय का तोरणा किल्ल्यावरनं आलाय, कोणी पाहत नाही. ज्ञानोबाराय सगळ्यांना जवळ घेतात आणि शिकवतात. याला तुकोबारायांच्या देवावरनं अध्यक्ष बोलतायत आपल्या बरोबर, जोरदार टाळ्या वाजवायचे. रामकृष्ण हरी बोला. हॅलो रामकृष्ण हरी बोला जी. हॅलो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोलू का माईक लावतोय का. हो हो बोला बोला बोला. हा विंचूरकरांचे महाराज संस्थान अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे तुमचे अभिनंदन करतो. जगद्गुरु तुकाराम 375 वर्ष निमित्त आपण हा सोहळा आयोजित केला. विंचूरकर खूप खूप आभारी आहेत. आलेले टाळकरी
श्रोते वर्ग, कीर्तनकार आणि स्वयंपाक बनवला असून सगळ्यांचं खूप संत तुकारामांचे खूप खूप आभार. अरे वा, धन्यवाद. रामकृष्ण रामकृष्ण हरी. आपण खऱ्या अर्थानं आज भाग्यवान आहोत. साक्षात जगद्गुरु तुकोबारायांच्या देहूतून आपल्याला फोन आला या विजय उत्सवानिमित्तानं. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे दादा. आता त्यांना काय करा, नंबर आहे, ही सगळी शूटिंग काढून त्यांना उद्या पाठवा. ते म्हणतील प्रति माऊलीने जसा भंडारी डोंगरावर सप्ताह उत्सव केलाय तसाच विंचूरकरांनी सुद्धा विंचूरमध्ये केलाय. महाराज इतकं गोड नियोजन आहे. आता गंमत सांगू का तुम्हाला, मला सुद्धा इच्छा होईना की कीर्तन संपवा म्हणून. खरंच लय गोड. आणि एक सांगतो बरं का, मी काही गावात येत असं वाटतं बाहेरच्या गावाला कीर्तनाला गेलोय का काय. महाराज त्यांना हसवलेलं कळत नाही, रडवलेलं कळत नाही. माझं दुर्दैव नवई लवकर वाजत नाहीत. आता इथं ऐकणारे गोड, सिस्टीम गोड, वाक्य झाल्याबरोबर टाळ्या देतात. याचा अर्थ श्रोते मंडळी किती ताकदीचे आहेत. एक बोलू का, आमच्या गुरुजींचं एक वाक्य असं आहे, श्रोत्याचं कान चांगले असलं ना की वक्ता दान चांगलं टाकत असतो. म्हणून हे सगळे तुम्ही गोड येतो. नाशिक परिसरामध्ये तसा परमार्थाचा नादच करायचा नाही महाराज. ऐकणारे सगळे मंडळी गोड आहेत. आज खऱ्या अर्थानं देहूचे अध्यक्ष असणारे पुरुषोत्तम महाराज त्यांनी फोन केला आणि तुम्हाला आम्हाला शुभेच्छा दिल्या. साक्षात जगद्गुरु तुकोबारांनी शुभेच्छा दिल्यात बरं का आज आपल्याला आपल्या जीवनाकरता. म्हणून तिथं आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आले होते, त्यांच्या समवेत होते ते सगळे. आता तिथं उद्या आम्ही काल्याला आता रात्रीतून प्रवास करून तिथं हजर होणार आहे. उद्या आम्ही कीर्तनकार नाही, उद्या आम्ही तिथं वाढायची काम करणार आहे. कारण एक सांगू का दादा, तुम्ही जेवढी नम्रतेनं वारकरी संप्रदायात सेवा कराल ना तेवढा वारकरी संप्रदाय तुम्हाला मोठं करत असतो दादा. जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय, बाकीचे संप्रदाय तुम्हाला फक्त शिष्यच बनवतात. बोलणं कळतंय, थोडा राग आला तरी काय हरकत नाही. बाकीचे संप्रदाय फक्त तुम्हाला शिष्य बनवतात. जगात असा फक्त एकमेव संप्रदाय की तो तुम्हाला महाराज, कीर्तनकार आणि गुरु बनवतो. त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. लक्षात असू द्या. म्हणून निश्चितपणानं याच्या त्याच्या नादी न लागता संप्रदायात आलं पाहिजे. चला, माझा मुद्दा चालला होता की ज्ञानेश्वर महाराजांनी त्या असणाऱ्या ताईला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव माऊली. आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? काय झालं काय नाही म्हटले, माझ्या पतीची अंत्ययात्रा. आवाज दिला, त्यांचं नाव बाबाजी थावरे. आणि जिवंत झाल्यानंतर त्यांचं नाव ठेवलं सच्चिदानंद बाबा. नेवासा आले, ज्ञानेश्वरी लिहिली. एक बोलू, ज्ञानोबारासारख्या संतांचा संग झाला, मेलेला मनुष्य जिवंत झाला आणि ज्ञानेश्वरी लिहू लागला. याच्याकरता धन्य काळ संत भेटी अत्यंत महत्वाची आहे. जीवन जगत असताना संत भेट का करायची? तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा जीवनाचं मंगल करायचं असेल तर संतांच्या सानिध्यात जायचंय. महाराज, संतांच्या सानिध्यात गेल्यावर काय होतंय? त्यांच्या पायावर नतमस्तक झालात तर समाधान मिळतंय. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिली तो. संतांच्या पायाजवळ काय? संतांच्या पायाजवळ सुख आहे. सुखानुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे. सुखवसे हेची ठाई बहुपायी संताची. अनेक प्रमाण देता येतील. जाता जाता माझी विनंती आहे, जसं ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ सुख आहे, पांडुरंगाच्या चरणाजवळ सुख आहे, तसं आपल्याला ज्यांनी जन्म दिला ना त्या आईबापांच्या चरणाजवळ सुद्धा सुख आहे दादा. त्यांची सेवा करणं सुद्धा महत्वाचं आहे. ही मी सांगत नाही, महिपती महाराज सांगतात. आता नमो माता पिता जे सकळ तीर्थावनी वरिष्ठता. ज्यांचे निनरदेह तत्वता अवचितला धला निजभाग्ये. निजभाग्यानं तुम्हाला आम्हाला नरदेह मिळालाय. त्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. मला सोर द्या कोणीतरी थोडासा. का केली पाहिजे? बरीचशी माणसं सध्या आम्हाला पाहायला मिळतात. 11 महिने मायबापाच्या कंबरड्यात लाथा घालतात. 12व्या महिन्याला 12 जागी गंध लावतात. कुठं निघाला? पांडुरंगाला भेटायला. तिकडे खरंच गर्दी करू नका. का? पांडुरंगाची सेवा केल्यानंतर चांगले आईबाप मिळतील याची गॅरंटी नाही. पण आईवडिलांची सेवा केल्यानंतर देव तुमच्या दारात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ताकद आईवडिलांच्या सेवेत आहे दादा. म्हणून आईवडिलांची सेवा सगळ्यात महत्वाची आहे. का मला मुद्दे मांडायचे? सध्या परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आमच्यासारखे महाराज मंडळी दररोज कीर्तन करतायत तरी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद व्हायला तयार नाहीत. प्रत्येक कीर्तनकारांना सांगत असताना हे कुठंतरी आपण मनावर घेतलं पाहिजे. संतांच्या चरणावर सुख आहे, देवाच्या चरणावर सुख आहे, तसं आईवडिलांच्या चरणावर सुद्धा सुख आहे. म्हणून महाराज जीवन जगत असताना सुख पाहिजे असेल
तर पायी मिठी पडिली तो, त्याचा परिणाम संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. सध्या मार्केटमध्ये तुम्ही फिरलात ना, लोकांना संदेहाची गाठ कळत नाही, अविद्येची गाठ कळत नाही, अज्ञानाची गाठ कळत नाही. लोकांच्या डोक्यात फक्त एकच गाठ आहे, आतली गाठ. मला एक जण म्हणला ही आतली गाठ जाण्याचं ठिकाण काय, त्याला म्हणलं आतली गाठ जावं असं वाटत असेल तर कीर्तनालाच यावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. काय काही म्हणतात हा डॉक्टर कुठे मिळेल, नाही महाराज, आतली गाठ निघूच शकत नाही. अहो काही माणसं इतका अहंकार घेऊन जगतात, इतका अहंकार घेऊन जगतात. एक बोलू, माणसं अहंकार घेऊन जगतात म्हणून समाधानी नाहीत, आनंदी नाहीत. कीर्तनाला येताना सुद्धा अहंकार घेऊन येतात. एक वाक्य इतकं फार गोड आहे, माणसानं नसलेला अहंकार टाकला ना, हे समाधान आहे आणि आनंद तुमच्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. का? अरे मातीनं मातीपणा सोडला, मडक्यात रूपांतर झालंय. एका बीनं बीपणा सोडला, वटवृक्षात रूपांतर झालंय. कापसानं कापूसपणा सोडला, कापडात रूपांतर झालंय. तसं माणसानं अहंकार सोडला की त्याचं देवात रूपांतर कीर्तन आहे. आणि म्हणून ही गाठ जावी असं वाटत असेल तर संतांची भेट महत्वाची आहे. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे. आणि जीवन जगत असताना मंगल करायचं असेल तर संत भेट महत्वाची. शेवटचं चरण, कोण दाता याहुनी, संतांशिवाय दुसरं कोणी नाही. आज जगद्गुरु तुकोबार यांच्या जीवनाचं मंगल झालंय, तसं तुमच्या आमच्या जीवनाचं मंगल व्हावं असं वाटत असेल तर सगळ्यात महत्वाची भूमिका आहे, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी, संतांशिवाय दुसरं कोणीच नाही. म्हणून आयुष्यामध्ये जन्माचं सार्थक करायचं असेल तर संत भेट महत्वाची आहे. संत तुम्हाला आम्हाला काय सांगतात, जीवनाचं मंगल कसं करतात, आणि संतांच्या संगती गेल्यानंतरनं आपलं मरण कसं लांबवलं जातं. एक छोटासा उदाहरण देतो, त्याच्या आधी थोडंसं भजन करायचं बरं का. संत तुम्हाला आम्हाला जागवण्याचं काम करतात. का करतात? साध्या आणि सोप्या भाषेत सांगतात, नामचिंतन करा. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संती हाती आला. हे सगळं सांगत असताना महाराज सांगतात, माझा फक्त काय घ्या, राम राम घ्या. म्हणजे याचा अर्थ नामचिंतन अत्यंत महत्वाचं आहे. ते नामचिंतन काय, विंचूरकर मंडळींनी एकदा ते नामचिंतन करायचंय. आजूबाजूला जे सगळे उभे आहेत, बसलेले आहेत, सगळ्यांनी हात वर करायचंय. सगळे 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 कळू द्या पंचक्रोशीला. आपल्या विंचूर गावामध्ये संतोष दादा असतील, काशीनाथ दादा असतील, तरुण युवक मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, माता भगिनी महिला असतील, तरुणी असतील, या सगळ्यांच्या साक्षीनं हा श्री संत तुकोबार यांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा काय दिमाखात पार पडलाय. एक टाळी सगळ्यांनी वाजवायची आणि नंतर भजन घ्यायचंय. हा, मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार आहे. अहो थोडं थांबा. एक टाळी म्हणजे मी सांगल तशी टाळी. नाही अजून नाही समाधान झालं. एक टाळी आता जमलंय. थांबा आता. वा, शबास. कळू द्या पंचक्रोशीला की आपल्या विंचूर गावामध्ये बीजे निमित्तानं काय गोड सोहळा संपन्न झालाय. वा 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 वा, धन्यवाद. हरि विठो पार खुमाये, एक तारी एक तारी. एक तारी. जीवनाचं मंगल करायचं असेल तर संत भेट महत्वाची. एक 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो. जगद्गुरु तुकोबाराई लोहगावला कीर्तन करण्याकरता जायचे.
लोहगावला त्यांचे 14 टाळकरी असायचे. झालं बुक्यावाले वगैरे उपरण्यावाले थोडंसं थांबा, उपरणे वाटणारे 2 मिनिटं, 1-5 मिनिटं फक्त थांबा. हा बसून घ्या. असं कीर्तनामध्ये बरेचसे टाळकरी तुकोबारांचे तयार झाले होते. त्यापैकी एक शोभा कासार, जीवनाचं मंगल सांगायचंय मला. त्यांचा मुलगा आजारी पडला. कीर्तन लोहगावला आहे म्हटल्याच्या नंतर कीर्तनाला गेलं पाहिजे. त्यांची पत्नी सांगते अहो नका जाऊ कीर्तनाला, मुलगा आजारी पडलाय. तुम्ही जर कीर्तनाला गेले कमी जास्त झालंच तर मी कोणाकडे जाणार, औषध कुठून आणणार. आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही तुकोबारांचं कीर्तन मला जावं लागेल. ज्या माणसाला परमार्थाचं वेड लागतं ना त्याला तुम्ही किती अडवून धरा, तो देहूची वारी आली की निघून जाणारच, पंढरपूरची वारी आली की निघून जाणार. किती काम असू द्या, किती कष्ट येऊ द्या त्याच्या जीवनामध्ये, किती दुःख येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, तो थांबत नाही. काही हरकत नाही म्हटले मी कीर्तनाला जातो. महाराज ते शोभा कासार कीर्तनाला निघून गेले. जे मुलगा घरी तापानं फणफणलं होतं का ते मेलं. मेल्याच्या नंतर ती आई आकांत करू लागली, कारण आई आई असते. मातेची आचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला. आईची भूमिका मांडताना महाराज काय गोड मांडली हो. रायगड किल्ला माहिती आहे तुम्हाला? त्या रायगड किल्ल्यावर एक हिरकणी नावाची आई दूध विकण्याकरता जायची. बाळुत्यामध्ये मुलगा घरी ठेवलेला आहे. दूध विकण्याच्या नादामध्ये घरी येण्याकरता तिला उशीर झाला, दरवाजे बंद झाले. विनंती करू लागली सेवकांना, माझं मूल घरी येऊ, आकांत करते, रडते, मला जावं लागेल, सोडा मला. महाराज नाही, त्या सेवकांनी दार उघडले. आईचं मातृत्व झालं, एका कड्यावरनं ती आई खाली उतरली. त्या बुरुजाला आजही हिरकणी बुरुज म्हणून ओळखलं जातंय. रक्तबंबाळ झालेली आई ज्या वेळेस घरी आली, मुलाला हातामध्ये घेतलं ना, क्षणामध्ये आपला देह विसरून गेली हो. तिला आई म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की कोणीतरी आई आपल्या मुलाकरता एका बुरुजावर उतरून खाली गेली, तिला बोलवा, सन्मान करायचा आहे. ज्यावेळेस हिरकणी माता किल्ल्यावर आली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं एवढं धारिष्ट आलं कुठून, हे मातृत्व जाग झालं कसं काय? माझ्या हिरकणी मातेने जे उत्तर दिलं ते इतकं गोड आहे. राज, प्रजेचं पालन कसं करावं हे एका राजाला जसं कळतं ना, तसं एका मुलाचं संगोपन कसं करावं लागतं हे एका आईलाच कळू शकते. त्याच्याकरता आई व्हावा लागतं. आई रडतीये. आईची भूमिका समजून घ्या दादांनो. तुम्ही कलेक्टर व्हा, डॉक्टर व्हा, IAS व्हा, IPS व्हा, पण कधीतरी समजून घ्या. का आई? आई काय महाराज? आज आम्ही 2 वर्ग शिकलो की एका वाक्यात म्हणतो ए आई गप्प बस, तुला काही कळत नाही, एका वाक्यात म्हणतो. आज महाराज होण्याच्या मागचं सगळ्यात मोठं श्रेय कोणाचं असेल तर ते आई बापाचं आहे दादा. डॉक्टर सदानंद मोरेंचं पुस्तक वाचत असताना त्यांनी एक वाक्य इतकं गोड लिहिलंय, या जगाच्या पाठीवर तुम्ही फिरत असताना आपल्या मुलांमध्ये संतत्व घडवणारे फक्त 2च व्यक्ती आहेत, ते म्हणजे आपली आई आणि दुसरा बाप. हे कधीतरी कळालं पाहिजे. आई रडू लागली. आई आई असते. लय गोड प्रमाण दिलेत महाराज, आणि ते प्रमाण देत असताना महाराजांनी इतकं गोड सांगितलंय. आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती, सगळा भाव मांडताना मला एकच सांगाय, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चिचित. मुलाला घेतलं कीर्तनामध्ये, आई आली काय म्हटले, ओ महाराज तुमच्या कीर्तनामुळं आणि तुमच्या पांडुरंगामुळं माझा मुलगा मेलाय. हे शब्द तुकोबारायांनी ऐकले. तुकोबाई रडू लागले. देवा, अरे एकनाथी भागवताची 1000 पारायण करून मी कीर्तनाला उभा राहिलोय. रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याकरता तू सहकार्य करावं. ज्ञानोबारांनी भिंतीला चाल म्हटल्याबरोबर भिंत ओढण्याचं काम तू करावं.
आणि माझ्या कीर्तनात जर मुलगा मरत असेल तर देवा अपमान माझा नाही, अपमान तुझा आहे. अशक्य ते तुम्हा नाही नारायण. देवा काय अशक्य नाही हो, काय अशक्य नाही तुम्हाला, कोणती गोष्ट आहे? अंतकरणातला भाव तुकोबारांनी अभंगामध्ये मांडला. अशक्य ते तुम्हा नाही नारायण. निर्जीवा चेतना आनावया. निर्जीवा चेतना आनावया. महाराज एक सांगू, हा अभंग तुकोबारांनी गायला. तुकोबारांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. परिणाम देवाने हाक ऐकली. दादांनो, मेलेलं मूल कीर्तनात जिवंत झालं, याला म्हणायचंय तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी. फक्त जाता जाता माझी विनंती आहे, आयुष्यात तुमच्या आमच्या जीवनाचं मंगल करायचं असेल तर संत भेट महत्वाची. संतोष दादा, तुम्ही नियोजन इतकं गोड केलंय, खरंच मलाच यायला थोडा उशीर झाला. आणि खरं सांगू का, माझी इच्छा वाटना की आता मी थांबावं म्हणून. लय गोड वातावरण आहे, पण जावं लागतं प्रत्येकाला. सदैव वैकुंठाला तुकोबाराय गेले. जात नव्हते तुकोबाराय. परचक्र पाठवलं लोहगावर. जिवंत मुलं विहिरीत टाकली गेली. गुरढोरं मरू लागली. परचक्रामध्ये इतकं अतिक्रमण झालं महाराज, इतकं अतिक्रमण झालं. तुकोबारायांचं मन दुखवलं, अंतकरण दुखवलं. आणि शेवटी तुकोबारायांनी सांगितलं, आता या जगात राहायला नको, वैकुंठाला जायचंय. पहिली प्रार्थना केली सनकादिकांना. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा उपकार करा. हे सगळ्या भूमिका मांडत असताना त्यांनी सांगितलं, माझ्यावर उपकार करा का, मला आता इथं ठेवू नका, एक निरोप द्या देवाला. सनकादिकांनी सांगितलं, फाईल आमच्यापर्यंत आली, पण पुढच्या टेबलावर न्यायची असेल तर तिथं आमचं चालत नाही. मग कोणाचं आहे? गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. महाराज गरुडालाही सांगितलं, पण गरुडाने सांगितलं, मी फक्त नेऊन ठेवू शकतोय, पाय माझ्या ताब्यात नाही. मग लक्ष्मीला विनंती केली, पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुलती. लक्ष्मीने सांगितलं, पाय माझ्या जवळ आहेत पण ते झोपलेत, आणि ज्याच्यावर झोपलेत तो शेषनाग आहे, मग त्यांना जागवा. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. आणि मग महाराज पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. महाराज देव नेण्याकरता आले आणि साक्षात तुकोबारायांना घेऊन गेले. अंतकाळी विठू आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. कुडी सहित झाला गुप्त तुका. ज्या दिवशी तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले, तो आजची तिथी आहे, तो आजचा पर्व काळ आहे. तुकोबाराय 2 तासात सांगायचं म्हणजे इतकं सोपं नाही, पण संतांचा संघ, थोडं तुकोबारायांचं जीवनपथ, अंतकाळ, या भूमिका सगळ्या मांडत असताना, कारण आजचं कीर्तन बीजे निमित्त नाही, कमीत कमी याचं तरी भान कीर्तनकाराला असावं, म्हणून त्या भूमिकेतून मी थोडा 2-2, 5-5 मिनिटं स्पर्श करण्याचं काम केलंय. ओ महाराज, आमच्या जीवनात सुद्धा असं मंगल व्हावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल? काहीच करू नका, अशा संतांचं भजन करा. ते भजन इतकं गोडे, सगळ्यांनी हातानं टाळी वाजून भजन करायचंय. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम. एक तारी पुरुष मंडळी हात वर करा. तुकाराम तुकाराम तुकाराम